मित्रांनो, पती पत्नीच्या वैवाहिक भांडणात बाळाचं पितृत्व तपासलं जाऊ शकतं, असा सर्वोच्च न्यायालयाचा नुकताच एक निकाल आला आहे. मित्रांनो, पती पत्नीमध्ये काही वैवाहिक वाद असतील, काही त्यांचं भांडण असेल, जे काही त्यांच्यामध्ये ताणतणाव असतील, त्या ताणतणावाचं कारण जर एकमेकाबद्दलचा अविश्वास, एकमेकांबद्दल निष्ठा नसणे, पतीचा किंवा पत्नीचा व्याभिचार असणे, या सगळ्यांमुळे प्रकरणं न्यायालयापर्यंत जातात. आणि जर पतीने पत्नीविरुद्ध घटस्फोटाची याचिका दाखल केली असेल आणि पतीचं असं म्हणणं असेल की माझी पत्नी व्याभिचारी आहे आणि आमचं जे बाळ आहे ते मुळात माझं बाळ नाही, मी त्याचा पिता नाही, असा जर पतीचा पवित्रा असेल, तर न्यायालयाने हे स्पष्ट केलं की पतीचे जे आरोप आहेत ते आरोप सिद्ध होण्यासाठी आणि पतीला घटस्फोटाचा दावा मंजूर करण्यासाठी आम्हाला बाळाचं पितृत्व तपासलं जाणं आवश्यक आहे. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे, ज्याचे न्यायमूर्ती एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी वराळे यांनी त्यांच्यासमोर जी याचिका आली होती, त्या याचिकेच्या अनुषंगाने असे आदेश दिलेले आहेत. आणि पत्नीचं जे म्हणणं होतं की घटस्फोटाची पतीची याचिका ही नेहमीप्रमाणे त्याची सुनावणी घेण्यात यावी आणि अशा केसेसमध्ये बाळाचं पितृत्व तपासण्याची काही गरज नाही. तर तिचं ते म्हणणं न्यायालयाने नामंजूर केलेलं आहे आणि न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की वैवाहिक भांडणात बाळाचं पितृत्व तपासलं जाऊ शकतं. आता न्यायालयाने असंही म्हणलं पत्नीला की तर तुम्ही पतीशी एकनिष्ठ आहात, तुम्ही पतीचा विश्वासघात केलेला नाही, तर तुम्ही बाळाचं DNA टेस्ट करायला का घाबरता? DNA टेस्टला विरोध का करता? असा प्रश्न न्यायालयाने त्या पत्नीला म्हणजे जिच्या विरुद्ध ही याचिका होती तिला विचारला. मुळात हे प्रकरण पुण्यातलं आहे आणि पुण्यातील कुटुंब न्यायालयाने पतीचं म्हणणं मान्य करून DNA टेस्ट करायची अनुमती दिली होती. त्याच्याविरुद्ध पत्नी ही मुंबई उच्च न्यायालयात गेली. तिथंही तिचं म्हणणं नामंजूर झालं आणि उच्च न्यायालयाने सांगितलं की पती जे म्हणतोय, पती ज्या आधारावर घटस्फोट मागतोय, तो आधार आम्हाला सिद्ध झालेला असणं आवश्यक आहे. आणि पतीने काय केलं, आपली आपली जी याचिका होती त्या याचिकेमध्ये त्याने जी खाजगी प्रयोगशाळेतून DNA टेस्ट करून घेतली होती, त्याचे निकाल किंवा त्याचा अहवाल जोडला होता आणि त्याच्यामध्ये अहवाल किंवा तो रिपोर्ट किंवा तो निकाल हा नकारात्मक आला होता की त्या बाळाचा त्या बाळाचा पिता हा याचिकाकर्ता नाही किंवा हा याचिकाकर्ता असण्याची शक्यता शून्य, अशी त्या अहवालात नमूद करण्यात आलं होतं DNA टेस्टच्या प्रयोगशाळेच्या अहवालात. आता ही जी लॅबोरेटरी हैदराबादची आहे, त्या लॅबोरेटरीचा रिपोर्ट पतीने आपल्या अहवालात जोडला, आपल्या याचिकेत जोडला आणि न्यायालयाने सांगितलं की पतीकडे खाजगी न्यायालयात केलेला हा असा अहवाल आहे. त्यामुळे आता तुमचं म्हणणं असेल तर आपण सरकारी प्रयोगशाळेमध्ये DNA टेस्ट करू. परंतु पत्नीने त्याला विरोध केला होता आणि न्यायालयाचं हेच म्हणणं पडलं की DNA टेस्ट ही करणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे न्यायालयाने आदेश दिले होते. आणि दुसरं महत्त्वाचं असं न्यायालयाचं म्हणणं होतं की पतीच्या याचिकेमध्ये जे आरोप आहेत, ते आरोप आम्हाला सांगतायत की ह्याच्यासाठी DNA टेस्ट हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे त्या आरोपांची पुष्टी ही DNA टेस्टद्वारेच करणं शक्य आहे, असं आमच्यावर एक प्रकारचं न्यायालयीन दबाव आहे किंवा न्यायालयीन एक प्रकारचं आम्हाला ते लक्षात घ्यावं लागेल. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. तुम्ही जर एकनिष्ठ आहात, तुम्ही विश्वासघात केलेला नाही पतीचा, तुम्ही व्याभिचारी नाही आहात,
तुम्ही पतिव्रता आहात, तुम्ही पवित्र आहात, तर मग DNA टेस्टला घाबरू नका, DNA टेस्टला विरोध करू नका. असं पुणे कुटुंब न्यायालय, उच्च न्यायालय मुंबई यांनी सांगूनसुद्धा पत्नीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तिथंही ह्याच गोष्टी न्यायालयाने आपल्यासमोर आणल्या आणि न्यायालयाने सांगितलं की पतीची जी याचिका आहे घटस्फोटाची, त्याच्यात त्याचं म्हणणं, घटस्फोट त्यांनी कुठल्या आधारावर मागितला आहे, तर माझी पत्नी व्याभिचारी आहे आणि आमचं जे बाळ आहे लग्नसंबंधात किंवा लग्नानंतरचं हे बाळ, त्याचा पिता मी नाही, असं त्याचं म्हणणं होतं. आणि त्या म्हणण्याच्या पृष्ठार्थ त्याने हा हैदराबादच्या प्रयोगशाळेत केलेल्या DNA टेस्टचा अहवाल जोडला होता आणि यामुळे न्यायालयाला त्याची दखल घेणं भाग पडलं. तर मित्रांनो, अशा घटना आपल्या आजूबाजूला घडत राहतात आणि त्या घडल्यानंतर आपल्यापुढे अनेक प्रश्न येतात की संसार कुठल्या आधारावर उभा राहतो आणि तो फळतो, फुलतो. तर तो विश्वास, प्रेम, सामंजस्य या आधारावरच उभा राहतो. तो वाढतो, तो बहरतो, तो फुलतो. परंतु ह्याच्यामध्ये अविश्वास असेल, याच्यामध्ये एकनिष्ठता नसेल आणि ह्याच्यामध्ये व्याभिचार असेल, नीतिभ्रष्टता असेल, तर मग पती आणि पत्नीमधील संबंध हे वाईट होतात किंवा कटू होतात आणि गोष्टी ह्या न्यायालयाच्या दारापर्यंत पोहोचतात आणि ह्याच्यामध्ये दोघांच्याही आयुष्यातील अनेक महत्त्वाची वर्ष निघून जातात. ते बाळ कुणापासून झालं आहे त्या बाळाचे हाल होतात आणि याच्यामधून कुटुंब व्यवस्थेला हादरे बसतात. तेव्हा हा जो सुप्रीम कोर्टाचा किंवा हा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे की ज्याच्यामध्ये पॅटर्निटी टेस्ट ऑफ चाइल्ड कॅन बी अलाउड इन मॅरिटल डिस्प्यूट असं न्यायालयाने स्पष्टपणे म्हणलेलं आहे. त्यामुळे हे जे आहे चेस्टिटी किंवा व्याभिचार, त्या गोष्टी आपण टाळायला हव्यात. आता ह्याच्यामध्ये पत्नीने व्याभिचार केला आहे आणि ते बाळ माझं नाही असं पतीचं म्हणणं होतं आणि काही घटनांमध्ये असंही असू शकेल की पत्नी एकनिष्ठ असेल आणि पतीने बाहेर संबंध ठेवून त्याचं कुठं दुसरं बाळ जन्माला आलेलं असेल, तर त्या केसमध्ये पत्नीला आपल्या पतीने बाहेर संबंध ठेवलेली स्त्री आणि तिच्यापासून झालेलं बाळ अशी DNA टेस्ट करून पतीने व्याभिचार आहे किंवा पतीचे बाहेर संबंध आहेत हे सिद्ध करावं लागेल. त्यामुळे ही दुधारी तलवार आहे. कोण व्याभिचार करतं आणि कोणाचा व्याभिचार कागदोपत्री किंवा प्रयोगशाळेतून तपासणी करून रेकॉर्डवर येतो हे महत्त्वाचं आहे. तेव्हा लग्न टिकवण्यासाठी सामंजस्य, साहचर्य, विश्वास, निष्ठा, एकनिष्ठता आणि नीतिमत्ता आणि पतीपत्नीतील चांगलं नातं ह्या गोष्टींची आवश्यकता असते. पैसा, अडका, संपत्ती, धन, दौलत, पंचतारांकित जीवन, हॉटेलिंग, शॉपिंग आणि चांगले कपडे, परफ्यूम ह्याच्यावर संसार होत नाही. संसार हा प्रेम आणि प्रेमानेच फुलतो. एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. मित्रांनो, ह्या घटनेबद्दल, ह्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर सांगा. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. माझे रील पाहत जाते, लाईक आणि शेअर करा. मला फॉलो करायला विसरू नका. असंच काहीतरी वेगळं मी दरवेळेस घेऊन येत असतो. ते जरूर पहा, समजून घ्या, उमजून घ्या आणि आपलं ज्ञान वृद्धिंगत करा. एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.